जय जाऊ मित्रांनो, मी दीपक कदम SMS महाराष्ट्र YouTube चॅनलमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण एक अत्यंत ज्वलंत आणि महत्त्वाच्या विषयावर चर्चा करणार आहोत, ते म्हणजे जात। असं म्हणतात की जी मेल्याशिवाय जात नाही ती असते जात। आता जातीवर आपण काय बोलणार आहे तर सर्वप्रथम मी एक गोष्ट क्लिअर करू इच्छितो की आपण सर्व धर्म समभाव आणि प्रत्येक जातीचा आदर करतो, परंतु ते आदर करतानाच माझ्या मराठा जातीमधली जी थोडीशी विसंगतता आहे ती आपल्यासमोर अतिशय नम्रपणे मांडतो। अगोदरच सांगतो, हे मत माझं वैयक्तिक आहे, तुम्हाला पटेलच अशातला काही प्रकार नाही। कुणाच्याही जातीविषयी जाती अभिमान दुखवणे हा हेतू नाही, परंतु सत्य तर आपलं सांगितलंच पाहिजे। मला जे वाटलं ते आपल्यासमोर मांडतो। आता विषय काय आहे माहिती का, की जर समजा मराठा समाजातील एखादा व्यक्ती तालुक्याच्या ठिकाणी आला किंवा गावामध्ये एखाद्या ठिकाणी फिरत असताना, म्हणजे मोठं गाव असल्यावर त्या ठिकाणी जर एखाद्या दुकानावर गेला तर त्याला जर त्या दुकानदाराने म्हणले की चल रे पटेल, काय चल रे पाटील, या या बसा बसा म्हणलं की त्याची अशी छाती अभिमानाची बुम होती। त्याला असं वाटतं की मला पाटील म्हणलं आहे की नाही। आता तो त्याचा मित्र असतो, तो विषय नाहीये, तो आदरानेही बोलतो, त्याचाही विषय नाहीये, परंतु एखाद्याला त्याच्या जातीविषयी बोलताना हे बोलणं कितीपत योग्य आहे, बरोबर की नाही। हीच गोष्ट समजा एखाद्या देशमुख बांधवाला आणला तर देशमुख बांधवाला जर म्हटली काय चलो देशमुख, तर त्या देशमुख बांधवाला सुद्धा अशी छाती बुम फुगते, त्याला असं वाटतं की किती आपल्याला मान देत आहेत असा तो विषय। तो त्या ठिकाणी कसं आहे माहिती का, देशमुख पाटील ही मराठा जातीविषयी लेबल लावलेली एक प्रकारची गोष्ट आहे ती। मग आता हे काय करता, ज्या गोष्टीचा अभिमान वाटायला नाही पाहिजे त्या गोष्टीचा अभिमान वाटतो। कसं सांगतो तुम्हाला की एखादी 18 पगड जातीमध्ये सगळे आपले बांधव आहेत, आपण कोणालाही कमी जास्त लेखत नाही काय नाही। एखादा समजा सुतार बांधव आहे, त्या सुतार बांधव एखाद्या दुकानाच्या ठिकाणी आला, असं कधी म्हणताना बघितलं काय चले सुतार इकडे बस, तू माझा मित्र आहे, ठीक आहे, अतिशय नम्रपणे सांगतोय हा, असं बोलतो का आपण? कधी नाही बोलत। बरं, दुसरा एखादा बांधव आहे आपला, विचारा कुंभार बांधव आहे, असं या कुंभार काय चले असं कधी म्हणतो का आपण? कधीच बोलत नाही मित्रांनो, आणि ते बोलणं बरोबरही वाटत नाही। मग नेमकं जेव्हा मराठा समाजाला त्याच्या जातीविषयी बोलतात, पाटील म्हणतात, देशमुख म्हणतात, तेव्हा त्याची अशी छाती बोम अभिमानात, अरे आपल्याला तुम्हाला ते जातीनुसार बोलतात ना, नकळतपणे म्हणतोय हा, सगळेजण मित्रच आहेत, कोणालाही कमी किंवा जास्त लेखायचं नाहीये। तर असं घोषणावर दिसत नाही मित्रांनो। मग ती कोणती जात असू दे, मग पाटील असो, मराठा असो, म्हणजे मराठा असो, कुंभार असो, चांभार असो, की ब्राह्मण असो की जैन असो, एखाद्याला त्याच्या जातीविषयी नाव घेऊन बोलणं हे निश्चितच घोषणावर नाही, पण नेमकं तिथंच मराठा समाजाला त्या गोष्टीचा अभिमान वाटतो। तर ही गोष्ट आपण बदललेली पाहिजे। मी व्हिडिओच्या सुरुवातीला सांगितलं आहे की हे माझं वैयक्तिक मत आहे आणि मला हे विसंगती वाटली म्हणून तुमच्या समोर मांडली। आता ज्या व्यक्तीचं आडनावच पाटील आहे त्याला पाटील म्हणलं ती गोष्ट अपवाद असू शकते, आणि पाटील काय फक्त मराठा समाजामध्येच नाही येतं, पाटील सगळ्यामध्ये आहेत, बौद्ध बांधवांमध्ये आहेत, धनगर बांधवांमध्ये आहेत, न्हावी बांधवांमध्ये आहेत, माळी बांधवांमध्ये आहेत। ज्या ठिकाणी जो समाज जास्त आहे, मुस्लिम समाजामध्ये सुद्धा पाटील म्हणजे पटेल आहेत। तर आपण त्यांना त्या जातीनुसार बोलायला नाही पाहिजे, एवढंच माझी आपणास म्हणजे माझं मत आपल्यासमोर मांडलं आहे। व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा, आणि जे मत मांडले ती योग्य आहे की नाही हे सुद्धा नक्कीच कळवा। जर व्हिडिओ आवडल्या जास्तीत जास्त शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कमेंट करा, लाईक करा। ओके, धन्यवाद। जय जाऊ, जय शिवराय।